नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षक आणि शाळा संदर्भात एक शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता, ज्याच्यामध्ये 20 आणि 20 पटाखालीलच्या शाळा आहेत त्यामध्ये कायमस्वरूपी एक शिक्षक आणि एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने किंवा सेवानिवृत्त शिक्षक यांची नियुक्ती करण्याचा संदर्भात शासनाने निर्णय घेतला होता। या निर्णयाला सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि याचाच परिपाक म्हणून शासनाने हा निर्णय बदलून आता 20 किंवा 20 पटाखालील याऐवजी 10 किंवा 10 पटाखालील विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेमध्ये एक कायम शिक्षक आणि एक डी.एड. किंवा बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी नियुक्त करण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला आहे। हा शासन निर्णय आहे 23 सप्टेंबर, म्हणजे अगदी 18 दिवसामध्ये शासनाला आपला शासन निर्णय पुन्हा घ्यावा लागलेला आहे। मित्रांनो, काय आहे हा शासन निर्णय आणि याचा आपल्या शाळेवरील जे अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्यावर काय परिणाम होणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या संदर्भात शासनाचं काय म्हणणं आहे बघूया। जर राज्यामध्ये 10 आणि 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त करायच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक जर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद आहे 5 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार। यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असेही नाही। तसेच राज्यामध्ये डी.एड. बी.एड. पात्र उमेदवारांची बेरोजगारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। असं असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणं उचित राहणार नाही। त्यामुळे अशा ठिकाणी म्हणजे 10 आणि 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक नियमित शिक्षक आणि दुसरा शिक्षक जो आहे तो डी.एड. बी.एड. अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल। त्यामुळे 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी.एड. बी.एड. अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यासाठी हा शासन निर्णय केलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये म्हटलं होतं की 20 किंवा 20 पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याचा शासन निर्णय होता। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांना 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी। याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, हा जो शासन निर्णय होता 5 सप्टेंबर 2024चा तो अधिक्रमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्याऐवजी आता 20 ऐवजी आता 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक असणार आहे। त्याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त्या दिल्या जाणार नाही। याच्यासाठी वयोमर्यादा ठरवण्यात येतील। त्याचप्रमाणे कंत्राटी नियुक्ती देण्यात येणार आहे। त्याच्यासाठी त्यांच्याकडून बॉन्ड पेपरवर त्या संदर्भात कंत्राटी तत्त्व लिहून गेले जाणार आहे। 1 वर्षासाठी यांची नियुक्ती राहील। त्यानंतर त्यांचे कामाची पद्धत आणि त्यांचे समाधानकारक जर असतील तर त्यांना 15,000 प्रतिमाहानुसार जास्तीत जास्त 3 वर्ष ही सेवा देण्यात येणार आहे। त्यांना एकूण 12 रजा असतील। त्यांना प्रशासकीय अधिकार नसतील। त्याच्यानंतर त्यांना अध्यापनाचे तास इतर शिक्षकांप्रमाणेच म्हणजे शिकवणे सगळं इतर जे नियमित शिक्षक आहेत त्यांच्याप्रमाणेच करावं लागणार आहे। त्याच्यानंतर त्यांच्या जी सेवा आहे त्या सेवा करार पद्धतीने असणार आहे। त्यांना करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटी सेवा तात्काळ समाप्त करण्यात येणार आहे। त्यांची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। असे बरेचसे नियम जे अटी आहेत या त्यांना लागू राहणार आहेत। हे सर्व करारपत्रकावर नमूद असणार आहे। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट इथे जे आहे ती आपल्याला बघायची आहे। जर 10पेक्षा त्या शाळेची पटसंख्या आत्ता सध्या 10 आहे, परंतु जर त्या शाळेची पटसंख्या 10पेक्षा जास्त झाली तर तिथे नियमित शिक्षक आला म्हणजे 11 पटसंख्या झाली तर तिथे नियमित शिक्षक आल्यानंतर कंत्राटी पद्धतीच्या शिक्षकाची सेवा आपोआप समाप्त होणार आहे। त्याच्यानंतर 20 मागच्या जी.आर.नुसारच 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य म्हणजे शाळांमध्ये कार्यरत दोघांची शिक्षकांची प्राधान्याने पटसंख्या जास्त असेल तिथे समुपदेशन बदली होणार आहे। यामध्ये दोघे जर इच्छुक असेल तर दोघांपैकी सिनियरची बदली होईल। दोघंही इच्छुक नसतील तर त्याच्यापैकी ज्युनियरची जी बदली आहे ती होणार आहे।
अशा प्रकारे हा संपूर्ण शासन निर्णय आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पूर्ण जो JR आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.